नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण 13 जानेवारी या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींवर आधारित प्रश्न बघणार आहोत। चला तर मग आता सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न असा आहे की भारतीय सैन्य आणि नागरी संस्था यांच्यात समन्वय साधण्यासाठी नुकताच कोणता मिलिटरी सिव्हिल फ्युजन सराव आयोजित करण्यात आला? यासाठी खालील पर्याय आहेत। ए. संयुक्त शक्ती, बी. साझा शक्ती, सी. नागरी सुरक्षा 2026, डी. कवच। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. साझा शक्ती। काही मुद्दे लक्षात ठेवा। उद्देश: नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत भारतीय सैन्य आणि नागरी प्रशासन यांच्यात उत्तम समन्वय निर्माण करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे। सहभाग: यामध्ये भारतीय लष्कराच्या विविध तुकड्यांसह स्थानिक पोलीस, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन दलांचा समावेश होता। महत्त्व: हा सराव सीमेजवळील भागात आणि मोक्याच्या ठिकाणी नागरी लष्करी सहकार्य मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आता आजचा दुसरा प्रश्न बघूया। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांची नुकतीच कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत। ए. मुंबई उच्च न्यायालय, बी. मेघालय उच्च न्यायालय, सी. केरळ उच्च न्यायालय, डी. गुवाहाटी उच्च न्यायालय। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. मेघालय उच्च न्यायालय। काही मुद्दे लक्षात ठेवा। बदली आणि पदोन्नती: न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत होत्या। आता त्यांची पदोन्नती होऊन मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे। अनुभव: त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अनेक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील प्रकरणांवर निकाल दिले आहेत। महत्त्व: उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी महिला न्यायाधीशांची नियुक्ती होणे ही न्यायव्यवस्थेतील एक महत्त्वाची घटना मानली जाते। आता पुढील तिसरा प्रश्न बघूया। केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्य आता कोणत्या नावाचे केरळमधील पहिले समर्पित अभयारण्य म्हणून ओळखले जाईल? यासाठी तुमचे पर्याय आहेत। ए. अर्लम वाघ अभयारण्य, बी. अर्लम बटरफ्लाय अभयारण्य, सी. अर्लम हत्ती रिझर्व, डी. अर्लम पक्षी अभयारण्य। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. अर्लम बटरफ्लाय अभयारण्य। काही मुद्दे लक्षात ठेवा। विशेष ओळख: केरळ सरकारने अर्लम वन्यजीव अभयारण्याला राज्यातील पहिले फुलपाखरू अभयारण्य बटरफ्लाय सँक्च्युअरी म्हणून घोषित केले आहे। वैविध्य: या भागात फुलपाखरांच्या शेकडो दुर्मिळ प्रजाती आढळतात, ज्यांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। पर्यटन: या घोषणेमुळे पर्यावरण पर्यटनाला इको टुरिझम चालना मिळणार असून अभ्यासकांसाठी हे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल। आता पुढील चौथा प्रश्न बघूया। भारतीय दीपगृह महोत्सव इंडियन लाईटहाऊस फेस्टिवल 2026 खालीलपैकी कोठे पार पडला? यासाठी तुमचे पर्याय आहेत। ए. मुंबई, बी. पणजी, सी. श्री विजयापुरम, डी. कोची। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. श्री विजयापुरम। काही मुद्दे लक्षात ठेवा। ठिकाण: हा महोत्सव अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या श्री विजयापुरम, ज्याचे पूर्वीचे नाव पोर्ट ब्लेअर होते, येथे आयोजित करण्यात आला होता। उद्देश: ऐतिहासिक दीपगृहांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांना पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे। मंत्रालय, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाद्वारे या महोत्सवाचे आयोजन केले जाते। आता पुढील पाचवा प्रश्न बघूया। नुकत्याच पार पडलेल्या महिला हॉकी इंडिया लीग 2025-26 चे विजेतेपद कोणी पटकावले? यासाठी तुमचे पर्याय आहेत। ए. बेंगॉल वॉरियर्स, बी. SC पायपर्स, सी. रांची रायडर्स, डी. ओडिशा वॉरियर्स। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. SC पायपर्स। काही मुद्दे लक्षात ठेवा। विजेता SC पायपर संघाने या हंगामात चमकदार कामगिरी करत ऐतिहासिक विजेतेपद मिळवले आहे। लीगचे पुनरागमन: अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर हॉकी इंडिया लीग पुन्हा सुरू झाली असून यंदा प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र लीगचे आयोजन करण्यात आले होते। महत्त्व: या विजयामुळे भारतीय महिला हॉकीमध्ये नवीन प्रतिभेला प्रोत्साहन मिळणार असून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल। आता पुढील 6वा प्रश्न बघूया। रस्ते वाहतूक मंत्रालयाने कोणत्या इकॉनॉमिक कॉरिडॉरवर सलग 9.63 किलोमीटर बिटुमिन्स कॉन्क्रीट टाकून 4 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले? यासाठी तुमचे पर्याय आहेत। ए. दिल्ली मुंबई कॉरिडॉर, बी. बेंगळुरू कडप्पा विजयवाडा कॉरिडॉर, सी. समृद्धी महामार्ग, डी. चेन्नई बेंगळुरू कॉरिडॉर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. बेंगळुरू कडप्पा विजयवाडा कॉरिडॉर। काही मुद्दे लक्षात ठेवा। जागतिक विक्रम: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NHAI केवळ 8 तासांच्या विक्रमी वेळेत 9.63 किमीचा रस्ता पूर्ण करून हे 4 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत। ठिकाण:
हा पराक्रम आंध्र प्रदेशातील बेंगळुरू कडप्पा विजयवाडा या इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या कामादरम्यान करण्यात आला. तंत्रज्ञान यामध्ये प्रगत बिट्युमिनस कॉन्क्रीट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून रस्ते बांधणीच्या क्षेत्रात भारताने आपली जागतिक ताकद सिद्ध केली आहे. आता पुढील 7वा प्रश्न बघूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवन प्रवासावर आधारित कोणत्या तेलुगू पुस्तकाचे नुकतेच आंध्र विद्यापीठात प्रकाशन झाले? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. मुर्मू एक प्रेरणा, बी. मुर्मूजी मायनस लाईफ लेखिका लक्ष्मम्मा, सी. रायसीना हिलची कन्या, डी. आदिवासी ते राष्ट्रपती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. मुर्मूजी मानस लाईफ लेखिका लक्ष्मम्मा. काही मुद्दे लक्षात ठेवा. विषय: हे पुस्तक भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संघर्षापासून ते देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकते. लेखिका: या पुस्तकाच्या लेखिका ए. लक्ष्मम्मा असून विशाखापट्टणम येथील आंध्र विद्यापीठात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रेरणा: हे पुस्तक विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांसाठी एक मोठी प्रेरणा ठरेल असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. आता पुढील 8वा प्रश्न बघूया. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 28,000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने 13 जानेवारीच्या सुमारास प्रस्थापित केला? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. रोहित शर्मा, बी. स्टीव्ह स्मिथ, सी. विराट कोहली, डी. जो रूट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. विराट कोहली. काही मुद्दे लक्षात ठेवा. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढत सर्वात कमी डावांमध्ये 28,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला आहे. आकडेवारी हा टप्पा गाठणारा तो जगातील चौथा आणि भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. सातत्य तिन्ही फॉर्मॅटमध्ये कसोटी, वनडे आणि टी20 सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे त्याने हे शिखर गाठले आहे. आता पुढील 9वा प्रश्न बघूया. आकासा एअर ही आयाटा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनाचे सदस्यत्व मिळवणारी भारताची कितवी विमान कंपनी ठरली आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. तिसरी, बी. चौथी, सी. 5वी, डी. 6वी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. चौथी. काही मुद्दे लक्षात ठेवा. सदस्यत्व: आकासा एअरने नुकतेच इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन आयएटाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. इतर भारतीय कंपन्या यापूर्वी एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेट या 3 भारतीय कंपन्या IATAच्या सदस्य होत्या. आता आकासा एअर ही या यादीतील चौथी कंपनी ठरली आहे. फायदा: या सदस्यत्वामुळे आकासा एअरला जागतिक स्तरावर इतर विमान कंपन्यांशी सहकार्य करणे आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करणे सोपे होणार आहे. आता पुढील 10वा प्रश्न बघूया. सिरियातील वाढत्या संघर्षामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय यंत्रणांनी कोणते ऑपरेशन राबवले? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. ऑपरेशन गंगा, बी. ऑपरेशन हॉकाय, सी. ऑपरेशन सुरक्षा, डी. ऑपरेशन मदत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. ऑपरेशन हॉकाय. काही मुद्दे लक्षात ठेवा. उद्देश: सिरियामध्ये उद्भवलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे आणि हिंसक संघर्षामुळे तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आले. अंमलबजावणी: भारत सरकारने आपल्या दूतावासाच्या माध्यमातून आणि विशेष विमानांच्या सहाय्याने हे बचाव कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले. पार्श्वभूमी: यापूर्वी देखील भारताने ऑपरेशन गंगा युक्रेन आणि ऑपरेशन अजय इस्रायल यांसारखी महत्त्वाची बचाव ऑपरेशन्स राबवली आहेत. आता पुढील 11वा प्रश्न बघूया. दरवर्षी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो, तर जानेवारी 13 रोजी कोणता महत्त्वाचा सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. मकर संक्रांत, बी. लोहरी, सी. पोंगल, डी. ओणम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. लोहरी. काही मुद्दे लक्षात ठेवा. परंपरा: लोहरी हा प्रामुख्याने उत्तर भारतात, विशेषतः पंजाब आणि हरियाणामध्ये हिवाळ्याच्या समाप्तीला आणि नवीन पिकांच्या आगमनाप्रित्यर्थ साजरा केला जातो. स्वरूप: या दिवशी संध्याकाळी लोक अग्नी प्रज्वलित करतात, त्यात रेवड्या आणि शेंगदाणे अर्पण करून लोकनृत्य, भांगडा आणि गिद्दा करतात. महत्त्व: हा सण नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो आणि याच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. आता पुढील 12वा प्रश्न बघूया. DRDOने नुकतीच कोणत्या फायर अँड फॉरगेट डागा आणि विसरून जा क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? यासाठी तुमचे पर्याय आहेत. ए. अग्नि 5, बी. MPATGM-C ब्रह्मोस, 2, डी. आकाश NG. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. MPATGM. काही मुद्दे लक्षात ठेवा. पूर्ण नाव: MPATGM म्हणजे मॅन पोर्टेबल अँटीटँक गाइडेड मिसाईल. हे स्वदेशी बनावटीचे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे. वैशिष्ट्य: हे फायर अँड फॉरगेट तंत्रज्ञानावर आधारित आहे, म्हणजेच एकदा डागल्यानंतर त्याला लक्ष्यापर्यंत गाईड करण्याची गरज भासत नाही. क्षमता: हे अत्यंत हलके असून एका सैनिकाद्वारे सहजपणे वाहून नेले जाऊ शकते. भारतीय लष्कराची ताकद वाढवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. आता पुढील 13वा प्रश्न बघूया.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार मधुमेहामुळे डायबिटीस सर्वाधिक आर्थिक भार सोसावा लागणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? यासाठी तुमचे पर्याय आहेत: ए पहिला, बी दुसरा, सी पाचवा, डी 10वा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी दुसरा. काही मुद्दे लक्षात ठेवा. आकडेवारी एका ताज्या अहवालानुसार मधुमेहाच्या उपचार आणि व्यवस्थापनावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक परिणाम: मधुमेहामुळे केवळ रुग्णांच्या आरोग्यावरच नाही तर त्यांच्या उत्पादकतेवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा ताण पडत असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. पार्श्वभूमी: भारताला बऱ्याचदा जगाची मधुमेहाची राजधानी, डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हटले जाते, कारण येथे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. आता पुढील 14वा प्रश्न बघूया. इतर मागासवर्गीय ओबीसी आणि ग्रामीण कारागिरांसाठी केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या उत्पादनांच्या आधुनिकीकरणासाठी स्पीड पोस्ट 24 आणि स्पीड पोस्ट 48 लॉन्च केले? यासाठी तुमचे पर्याय आहेत: ए रेल्वे तिकीट, बी इंडिया पोस्ट उत्पादने, सी बँकिंग सेवा, डी ई कॉमर्स. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी इंडिया पोस्ट उत्पादने. काही मुद्दे लक्षात ठेवा. सुविधा: भारतीय टपाल विभागाने इंडिया पोस्ट ग्रामीण कारागीर आणि विशेषतः ओबीसी प्रवर्गातील लघुउद्योजकांना त्यांच्या मालाची जलद वाहतूक करता यावी यासाठी ही सेवा सुरू केली आहे. वेग: स्पीड पोस्ट 24 अंतर्गत 24 तासांत आणि स्पीड पोस्ट 48 अंतर्गत 48 तासांत उत्पादनांची डिलिव्हरी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आधुनिकीकरण: ग्रामीण अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी आणि टपाल सेवेचे डिजिटलीकरण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आता आपण आजचा शेवटचा 15वा प्रश्न बघूया. नुकतेच निधन झालेले ऑलिम्पियन दविंदर सिंग गरचा हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? यासाठी तुमचे पर्याय आहेत: ए कुस्ती, बी हॉकी, सी नेमबाजी, डी क्रिकेट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी हॉकी. काही मुद्दे लक्षात ठेवा. कारकीर्द: दविंदर सिंह गरचा हे भारतीय हॉकी क्षेत्रातील एक दिग्गज नाव होते. त्यांनी 1960च्या दशकात भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सहभाग: त्यांनी 1964च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघात महत्त्वाची भूमिका बजावली होती. वारसा: त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रीडा जगताचे विशेषतः हॉकी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या खेळातील योगदानासाठी ते नेहमी स्मरणात राहतील. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.